आता मगाशी पाऊस पडत होता, आत्ता ऊन पडलेले आणि आज सकाळपासून असंच चालू आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहेत सगळ्या? मस्त आहेत ना? म्हटलं आज एक छोटासा ब्लॉग बनवावा. तर कसं आहे वातावरण आमच्या इकडचं बघा, मस्त आहे का नाही? हिरवळ, एकदम सगळीकडे हिरवळ आहे, कारण पाऊस भरपूर झालेला आहे, त्यामुळे आता सगळीकडे हिरवळ झालेली आहे. आणि आमच्या इथे पाटाला पाणी पण चालू आहे बघा, पाठीमागे पाटाला पाणी दिसतंय तुम्हाला बघा. म्हणजे पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, पण 4-5 दिवस झालं पाटाला पाणी चालू आहे. आणि पाटाला पाणी असल्यामुळे आम्हाला पाण्याचं टेन्शन नसतं. आणि पाटाला पाणी चालू असेल ना की आम्हाला बोरला वगैरे पाणी वाढतं, त्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम नसतो. आणि तसं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम येतच नाही. म्हणजे बाकी इतर सगळ्यांना जरी आला तरी वैयक्तिक आमच्या घराला तरी पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही, कारण आमचं पाणी जरी कमी झालं तरी पिण्यापुरतं आणि वापरण्या इतपत तर आमचं नक्कीच भागतं. त्याच्यामुळं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम असा नाही आहे ना. आता तर काय पाटाला पाणी आलं त्याच्यामुळे त्या का पाण्याचा प्रश्नच नाही आहे. तर मी तर तुम्हाला आहे ना आमच्या इथे आळूची पानं किती मोठी झालेली ती तुम्हाला दाखवते. म्हणजे ती आळू आहे ना, ती गावरान नाही आहे, विलायती आहे, पण वड्या छान होते त्याच्या. वड्या खाल्ल्यानंतर गळ्यात जे कापतं ना गावरान आळू खाल्ल्यानंतर होतं बघा, तसं ह्या आळूने होत नाही. तुम्हाला मी पानं दाखवते किती मोठी झालेली. म्हणजे बरेच दिवस झालं मी पानं काढली पण नाही, त्याच्यामुळे त्याची साईज बरीच मोठी झालेली. हे पहा, कशी आहेत पानं? मस्त आहेत ना, एकदम डार्क कलर आहे का ना, एकदम हिरवा. पण वड्या पण छान होते, पण विलायती आहे, गावरान नाही आहे, त्यामुळे त्याची पानं एवढी मोठी झालेली आहे. जाऊबाईंचा फोन आला होता मला मागाशी की खाली ये म्हणून. त्यांनी गार्डन बनवलेलं आहे, ते गार्डन बघायला. तर चला आता त्यांचं गार्डन बघूया कसं केलं, कारण मी पण बरेच दिवस झालं, जवळजवळ 5-6 दिवस झाले त्यांच्याजवळ आलेच नव्हते, त्यामुळे त्यांनी फोन केला होता ये म्हणून. तर का निघाले. तर आता आले मी खाली. माझ्या जाऊबाई गाऊनवर आहेत, मला म्हणतात गाऊनवरती नको घेऊ म्हणून, त्यांना लाज वाटते गाऊनवर. आणि तर आले खाली. त्यांची झाडं बघा त्यांनी लावलेली, मला सांगते ते. हो, कोणती कोणती लावली? नारळ लावल्यात, फणस लावलाय, चिक्कू लावलाय, आंब्याची झाडं लावल्यात. तर हे बघा, अशा प्रकारे आमच्या जाऊबाईंनी गार्डन केलेलं आहे. अजून इकडे बाकीचा स्पेस मोकळाच ठेवलेला आहे. इकडे काय झाडं लावणार आहे का नाही? तिथं करायचं भाजीपाला, वांग, मिरच्या. हां का? हे बघा, इथे पेरू लावलेला आहे, इथे फणस आहे, केळी, इथं लिंबू लावलेलं आहे, इथं नारळ आहे, इथे जाम. केळी कशाला लावली? ती काढून फेकून द्या. का बरं? केळी नाही लावावी, त्याला काय नाही, मी यूट्यूबला बघितले, चांगलं नसतं. त्याला काय. हे बघा, इथे आंब्याची झाडं आहेत. तर हे बघायसाठी मला बोलवलं आहे खाली, म्हणून आले मी. बघितली झाडं, म्हणजे यांच्याकडे पहिली झाडं होती, पण यांनी घराचं बांधकाम केल्यामुळे आहे ना, त्यांनी सगळी झाडं काढून टाकली. आणि त्या झाडं काढल्यामुळे त्यांनी परत झाडं लावलेली आहेत. तर फणसाचं पण झाड लावलेलं आहे, फणस आहे, लिंबुणी आहे, बरेच काय काय सगळे झाडं लावले. आंब्याचे पण बऱ्याचशा व्हरायटीज लावलेल्या आहेत. हे बघा, हे आमच्या जाऊबाई आहेत, मोठ्या जाऊबाई आहेत सगळ्यात. तसे आम्ही 5 जणी आहेत, आणि त्यातल्या 2 जणी काही तुम्ही अजून पाहिलेलं नसतील, पण आम्हाला तिघींना तर तुम्ही ओळखताच. यांना पण यांचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही बंगल्याचा, मी अपलोड केला होता, नसेल बघितलं तर बघा जाऊन. तो यांचा बंगला आहे, आणि आता त्यांनी ते गार्डन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी बोलवलं होतं मला ये गार्डन बघायला, म्हणून आलं होतं. आणि नेमका पाऊस आलाय म्हणून आम्ही दोघी इथे बसलोय. इथे काय करताय? आळू लावायची, आळू. आणि आळूची ते बेटाड आहेत का? आणायची शेजारात. शेजाऱ्यां पण आणायची. त्यांना आळू लावायची तिथं, आता ती खोदकाम करतात ना, तिथं आळू लावणार आहेत. आणि आळू काय विकायला लावायची का घरी खायला लावू? घरी खायला लावायची, विकायला खायची. विकायला नाही. इथं फुलाची झाडं लावलेली आहेत, गुलाब आहेत. ओ, हे कोणतं झाड आहे? नाव नाही माहिती का? मला तर वाटतं करंजी लावली. करंजी नाही ना? आणि इकडे फुलांची आहेत, गुलाबाची वगैरे. याचं नाव काय मला कमेंट्समध्ये सांगा. ह्या मोरपंख म्हणतात, पण काय मला याचं नाव नाही माहिती. आत्ता मगाशी पाऊस पडत होता, आत्ता ऊन पडलेले, आणि आज सकाळपासून असंच चालू आहे की असं 5 मिनिटात ऊन पडते की 5 मिनिटात पाऊस, आणि तो पण जोराचा येतोय. तर अशा आकडपाळ्या चालू आहेत आमच्याकडे. आणि बघा, हे जाऊबाईंचं काम चालू आहे पाठीमागे. आळूची कांदे, आळूची कांदे म्हणतात, आमच्याकडे बेटाडं म्हणतात, हे म्हणतात आळूची कांदं काढते. त्यांना लावायची आहे ना आळू, त्याच्यामुळं आळूची बेटाडं काढतात त्या. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे बेटाडं म्हणतात. आणि इथं सासरच्या साईडला आळूची कांदं म्हणतात. आता काय माहिती काय म्हणतात, काय म्हणत असतील ते मला कमेंट्समध्ये सांगा नक्की. मला ब्रह्मकमळ लावायचं. ब्रह्मकमळाचं काय पान पण फुटतं. हा ना.
तर कसा वाटतोय व्हिडिओ, आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.